तुमच्यासोबत पण असं झालं आहे का की जावळ केल्यावर मुलं फारच वेगळी दिसायला लागलीत? तर आमच्यासोबत पण असंच झालं, कारण चिनूला जन्माला आल्यापासून भरपूर केस होते, म्हणून ती खूपच वेगळी दिसते असं आम्हाला वाटत होतं. जावळ झाल्यावर आम्ही सर्व घरी आलो आणि घरी येऊन मस्तपैकी जेवण केलं. त्यानंतर थोड्याफार गप्पा मारल्या आणि मग थोड्या वेळाने आई पप्पा आणि पिऊ आणि स्वातीताई निघाले परत जळगावला जायला. त्यांना बाय केला आणि आम्ही सर्वांनी पोटभर गप्पा मारल्या आणि मग संध्याकाळी आम्ही पण मालेगावला जायला निघालो, कारण मी आणि हे जाणार होतो पुण्याला आणि मम्मी पप्पा जाणार होते नाशिकला. जाताना इतका जोरात पाऊस लागला रस्त्यामध्ये. फायनली आम्ही मामाकडे पोहोचलो आणि मामाकडे आल्यावर चिनू बघा आरशात बघून केस कसे विंचरते. हसू पण येत होतं, पण मला थोडंसं वाईट पण वाटत होतं. त्यानंतर मम्मी पप्पा निघाले नाशिकला जायला. जाताना नेहमीप्रमाणे मम्मीने चिनूच्या हातामध्ये पैसे दिले. मी तिच्या हातातून ते घ्यायला लागली तर ती देतच नव्हती. तिचं म्हणणं होतं की मम्मा हे माझे पैसे आहेत, तू अजिबात घ्यायचे नाहीत असं. मम्मी पप्पा गेल्यावर आम्ही पण जेवण करून निघालो पुण्याला जाण्यासाठी. आमची ट्रॅव्हल्स होती 11:15 वाजता. 15 मिनिटांपूर्वी आम्ही घरातून निघालो. पोहोचल्यावर कळालं की 40 मिनिटं गाडी लेट आहे, कारण लळिंगच्या घाटामध्ये सध्या फार ट्रॅफिक असते. त्यानंतर आम्ही तिथेच वाट बघत थांबलो. मामा पण आमच्यासोबत तिथेच थांबलेला होता. आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसल्यावरच मामा गेला घरी. तर असा होता आजचा आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.